आणि दरम्यान ही शांती वार्ता काल दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होती। होर्मुझच्या सामुद्रधुनीसह युरेनियम समृद्धीकरणावरती दोन्ही देशांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे सलग सुरू असलेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी ब्रेक घेतलेला होता। 47 वर्षांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये ही चर्चा झालेली होती। या बैठकीमध्ये सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था, इराणची गोठवलेली मालमत्ता आणि कायदेशीर मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे। अमेरिकेच्या बाजूने उपराष्ट्रपती जेडी व्हान्स तर इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी नेतृत्व केलेलं होतं। आणि कोणत्या देशामध्ये इराणची किती मालमत्ता ही गोठवली गेली आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। तर एकूण गोठवलेली मालमत्ता आहे 11 लाख कोटी रुपये। तर अमेरिकेमध्ये 18,000 कोटी मालमत्ता ही गोठवण्यात आली आहे। त्याचबरोबर चीनमध्ये 1,80,00,000 मालमत्ता गोठवली गेली आहे। जपानमध्ये 13,500 कोटी, ब्रिटन नेदरलँडमध्ये 20,700 कोटी, दक्षिण कोरियामध्ये 63,000 कोटी रुपयांची मालमत्ता ही गोठवली गेलेली आहे। आणि त्याचबरोबर इराकमध्ये देखील 54,000 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली गेली आहे। आणि लक्झेमबर्गमध्ये 14,400 कोटी रुपयांची मालमत्ता ही इराणची गोठवली गेलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।